नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी. आज आपण एक वेगळी रेसिपी पाहतोय. साधारणपणे मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी खूपच महत्त्वाची ठरते. तर मग आपण आता काय करूया, किचनमध्ये जाऊन आपण सामान बघूया. मी रेसिपी करणार आहे भाजणीचे वडे, पण भाजणीचे वडे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. या भाजणीच्या वड्यांसाठी ही भाजणी मी घेतलेली आहे. धणे पावडर, जिरे पावडर, तीळ, मीठ, हळद, हिंग. नंतर ही मुगाची डाळ भिजवून मी पाणी न टाकता दळून घेतली आहे. कोथिंबीर आहे आणि मला एक आयटम माझा घ्यायचा राहिला आहे, तो आता आपण घेऊया. आणि ते म्हणजे मी हा ठेचा घेतला आहे. भाजणीच्या वड्यांमध्ये छान याची चव येते. हा ठेचा आपण थोडासा काढून घेऊया. आणि मी तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप गरम करून घेतलं आहे, त्यामुळे आपल्याला हे तूप यात टाकता येईल. आता हे आपण भाजणीच्या वड्याचं जे आहे हे भिजवून घेणार आहोत. आणि हे वडे मी तुम्हाला हातावरच करून दाखवणार आहे. पुष्कळदा हे वडे प्लॅस्टिकवर वगैरे थापले जातात, पण आपण मुगाची डाळ घातली ना, आपण डाळीचे वडे करतोच. आधी आपण काय करूया, या गॅस कढईखाली आपण गॅस लावून घेऊ, म्हणजे तेल तापायची आपल्याला वाट बघत बसायला नको. हे भाजणीचं पीठ मी 1 वाटी घेतलं या. आणि मी ही मुगाची डाळ पाणी न घालता घट्ट भिजवून घेतली आहे. हे मी याच्यात टाकते. बहुतेक हे याच्यातच भिजल्या जाईल आणि थोडासा नवीन प्रकार आहे, त्यामुळे आपण करून बघूया. छान होतात. तीळ 2 चमचे टाकलं मी. हळद, हिंग, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, मस्त खमंग चव येते. आणि धणे पावडर, थोडीशी कोथिंबीर, मीठ, ठेचा, कारण हे कमी आहे ना आपलं, मग उगीच खूप ठेच्याने असं लाल कडक व्हायला नको. आता हे काय करते, हे सगळं मिसळून घेते. यात पाण्याची आवश्यकता तर लागणारच नाही आहे. थोडीशी लागेल तर ते आपण स्प्रिंकल करून घेऊया पाणी. हे बघा, 1 आणि हे 2 चमचे. हे कडकडीत तुपाचं मोहन आहे. आणि तूप मी वनस्पती घेतले. जे घेतलं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तूप घाला, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल घाला. बघा, याचा गोळा आपोआप वळतो. कारण काय झालं माहिती आहे का, आपण ही मुगाची डाळ भिजवून घेतली ना, आणि तुम्ही बघितलं असेल मुगडे केले की मुगडे छान कुरकुरीत होतात की नाही. बस तसंच आहे हे. खूप आपल्याला एकदम हे नाही करायचं आहे. मी थोडंसं फक्त पाणी स्प्रिंकल करणार आहे, अगदी थोडं थोडं. 1 चमचाभरच पाणी मी घेतलं आहे. बघू, पाहिजे तर तुम्ही मुगाच्या डाळीत पाणी घालून वाढवू शकता. पण काय होतं, मग त्यात खूप भाजणी बसते आणि वडे खूप होतात. आपल्याला जेवढे करायचे तर याचे 4-5 वडे होतील. आणि हे वडे उरले ना तर काही खराब लागत नाही. बघू आता, मस्त झालं आहे हे भिजवून घेतलं मी. थोडंसं मळूया. तसं काही मळायची गरज नाही आहे, कारण ॲक्च्युली तसंच चांगलं झालं. आपण तूप टाकलं आहे ना, तर त्या तुपामुळे ते छान एकजीव झालं आहे. काहीतरी नवीन नवीन पदार्थ शोधून करून पाहिजे. ट्रॅडिशनल पदार्थ तर आपण नेहमी त्याच ट्रॅडिशनने करतो, बरोबर आहे. पण एखादी काही गोष्ट नवीन करून पाहिली तर ती चांगली होते. साधारणपणे मी एवढा गोळा घेते. एक आपल्याला पुरीचा गोळा जेवढा घेता येईल ना तेवढा आपण घ्यायचा.
एखादा छोटासा होईल वडा, तर आधी तो आपण छोटा वडा यात टाकून बघू. आधी हा छोटासा वडा मी थापून घेते. वडा थापण्यासाठी मी काय केलंय, हे थोडंसं पाणी घेते हातावर. बघा, छान चोपडा चोपडा गोळा झाला. जरा जास्त जोरात टोचले गेलंय. आता जरा बघते, याला थोडं छिद्र पाहिजे मध्ये. मस्त वास येऊन राहिला याचा. बघूया यात टाकून तेल तापलंय का. तेल तापलं असेल तर आपण हा वडा टाकून बघूया तेलात. आपला वडा मस्त तयार झाला. बघा तुम्ही, स्क्रूड्रायव्हरने केलं मी छिद्र त्याला. काहीतरी नवीन करायचं, नवीन नवीन छान वस्तू अशी बघायची. कारण सारखं सारखं पण भजे वडे पण देऊ शकत नाही. बरं, भाजणीचा वडा आहे म्हणजे हा काय होतं, सगळं आपण भाजून आयटम घेतो ना, तर हे छान म्हणजे जास्त तेल पीत नाही. आता हे मी याच्यामध्ये टाकला. हा बघू, हे वर येतो आहे का. हा गोळा आपला वर आला म्हणजे आपलं हे तयार झालं. पण टाकून देऊ. आणि हे पीठ भिजवल्यानंतर ना कोरडं 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 होत जातं. आपण यात मुगाची डाळ टाकली आहे म्हणून मला असं वाटतं की ते खूप काही असं हे नाही होणार. पण छान होतील वडे, छान लालसर वडे आपल्याला तळून काढायचे. थोडासा गॅस कमी करते. तुम्हाला दाखवण्यापुरतीच मला ही रेसिपी करायची होती. कोकणामध्ये भाजणीचे जे वडे करतात त्याला कोंबडी वडे असं नाव दिलं जातं. पातळच असतात ते, मधून चांगले. जर म्हणजे असं नाही तुम्हाला जमलं तर तुम्हाला हे लाटता पण येतात, पण ते प्लॅस्टिकवर लाटावे लागतील. मला तो प्लॅस्टिकचा खेळ नको होता. हा साधारणपणे वडा एवढा जाड असतोच. कोंबडी वडा पण एवढा असा जाड असतो. हे पीठ कोरडं होतं लागलीच, पण कोंबडी वडा छान फुगतो. आता मी यात मुगाची डाळ टाकली होती तर मला बघायचं होतं की हे किती फुगतात. म्हणजे हा नवीन मी एक प्रयत्न करून पाहिला आहे. खूप छान झाला हा वडा आपला. बघा, असा छान लालसर झाला. मी आता हे वडे तुमच्यासमोरच तळून घेते आणि मग आपण आपलं प्लेटिंग करूया. नवीन काहीतरी पद्धत, फक्त भाजणीच्या वड्याची. आता कधी कधी आपल्याकडे डाळ कमी असते, तर आपल्याला काय झालं, हे एक सोल्युशन मिळालं की थोडी भाजणी जर आपण टाकली तर आपलं छान होतात आणि दिसतात पण छान. एखाद्या वेळेस ही डिश करायला हरकत नाही. वडा फुगतो आहे, वडा व्यवस्थित फुगतो आहे. आता हे राहिलेले 2 वडे मी हातावर पाणी लावून करून घेते. आपण डाळीचे वडे आपण बरेचदा करतो की नाही. मिक्स डाळीचे वडे करतो किंवा चण्याच्या डाळीचे वडे करतो. आता हे माझे भाजणीचे वडे तयार झाले. हा वडा मी काढून घेते.
आपण आता याच्यानंतर प्लेटिंगच करणार आहोत. अगदी तुम्हाला पाहिजे तर त्या छोट्या आकाराचे पण वडे करून, अगदी एकसारखे वडे करून आपण दाखवू शकतो. असे पण करू शकतो. जेवताना सुद्धा कधी कधी मिक्स डाळीच्या वड्याऐवजी हे भाजणीचे वडे जरी करून घातले, त्यात मी फक्त मुगाची डाळ घातली आहे. मुगाची डाळ एवढ्यासाठी की मुगाच्या डाळीने कुरकुरीतपणा येतो, म्हणून मी मुगाची डाळ घातली. तुम्हाला जर दुसऱ्या डाळी घालायच्या असतील तर दुसऱ्या डाळी घालून पण तुम्ही करू शकता, पण मुगाच्या डाळीने एक खमंगपणा त्याला छान येतो. उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ जर आपण घातली ना तर थोडं ते नरम पडतं, दुसरं काही नाही म्हणून. हा पण भाजणीचा वडा आपला खूप सुंदर झालेला आहे. मी आता हे बाजूला ठेवते. भाजणी वड्यासाठी मी आधीच हिरवी चटणी तयार करून ठेवली होती, त्यामुळे आता आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. भाजणी वड्यांबरोबर ही हिरवी चटणी खरोखरच छान लागते. तुम्हाला हवं तर तुम्ही चिंचेची चटणी किंवा हे पण ठेवू शकता, टमॅटो सॉस. तर आता आपण प्लेटिंग करूया. हा छोटा वडा जो मी आधी घेतला होता ना, तो मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, छान असा कडक, आणि मला वाटतं तो तोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तो खुसखुशीत झाला आहे आणि फुगला पण आहे. याच्यात थोडीशी हिंगाची पावडर घातली तरी पण ती छान लागेल, कढीपत्ता घातला तरी पण तो छान लागेल. मी फक्त सुचवते आहे, पण खरोखरच ते छान लागेल. हे बघा, हे छान फुगला हा पुरीसारखा, आणि याचा खूप खमंग वास सगळीकडे दरवळतोय, तुम्ही पाहू शकता. मी गॅस बंद करते. आधी आपण हा वडा फोडून बघूया. बघा, मस्त तयार झाला आहे, खूप छान झाला आहे. हा फोडलेला वडा मी इथेच ठेवते असा. तुम्हाला भाजणी वड्याची ही रेसिपी कशी वाटली मुगाची डाळ घालून, ते मला जरूर कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उल्टी गुल्टी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. भाजणी वडा खायला उत्कृष्ट लागतो. तुम्ही बघितलं असेल, कुठेच त्याला तेल आलेलं नाही आहे, तेलकट झाला नाही आहे. आणि हा डबा तुम्ही मुलांच्या डब्यात पण देऊ शकता. थंड झाल्यावरही हा नक्कीच कुरकुरीत खुसखुशीत लागेल. मी यात कढीपत्ता आणि हिंग नाही घातला आहे, तुम्ही तो घाला. दुसऱ्या रेसिपीमध्ये मी कढीपत्ता आणि हिंग घालून हा वडा दाखवणार आहे. तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही शांतपणे माझी ही रेसिपी पाहिली.